बघा, कोल्हापुरात शरद पवारांचा डाव आहे, भाजपवर मोठा घाव आहे, कारण भाजपच्या समरजित घाडगेंच्या हाती तुतारी आलेली आहे। बघा, कोल्हापूरच्या राजकारणातील ही खूप महत्त्वाची बातमी। आता शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाडगे 3 सप्टेंबरला पक्षप्रवेश करणार आहेत। घाडगेंच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ही घोषणा केलेली आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। समरजित घाडगेंनी फुंकली तुतारी। पवारांचा डाव, भाजपवर घाव। मुश्रीफांविरोधात घाडगे मैदानात। कोल्हापुरात अखेर शरद पवारांनी डाव टाकत भाजपला मोठा धक्का दिलाय। कागलचे भाजप नेते समरजित घाडगेंनी अखेर तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। जयंत पाटलांच्या उपस्थितीत घाडगेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं भाजपसारखंच प्रामाणिकपणे काम करण्याच्या आणाभाका घेतल्या। ऐन विधानसभेच्या तोंडावर घाडगेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मुश्रीफांविरोधात मैदानात उतरवण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला मोठा नेता लागलाय। तर घाडगेंना भाजपमध्ये आणणाऱ्या फडणवीसांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। मला वाटतं की आपण पक्ष बदलला की संबंध बदलायचे असं काही नाही। आणि जेव्हा इलेक्शनचा काळ येईल, कुरुक्षेत्र आहे, त्यांना त्यांचा धर्म पाळावा लागेल आणि मला माझा धर्म पाळावा लागेल। ही मॅच्युरिटी एकामेका त्यांच्यात पण आहे, त्यांच्यात जास्तच आहे आणि माझ्यात पण आहे। माझे त्यांचे राजकीय संबंध आता विषय संपलेला आहे, पण त्यांचे वैयक्तिक संबंध राहणार आहेत। आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब माझे नेते आहेत। तो प्रवेश करण्यासाठी मी साहेबांना विचारलं की मी खाली जाऊन काय सांगू। त्यांनी सांगितलं, मी स्वतः राजे समरजित घाडगेंचा प्रवेश करायला स्वतः येणार आणि स्वतः येऊन मी त्यांचं आपल्या पक्षात स्वागत करणार आहे। 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता त्यांनी वेळ पण दिली। मुश्रीफांचं आव्हान मोडून काढण्यासाठी समरजित घाडगेंनी 2016 मध्ये भाजपची कास धरली होती। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला गेल्यामुळे समरजित घाडगेंवर अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली होती। आता पुन्हा राजकीय समीकरण बदलल्यामुळे महायुतीतली ही जागा मुश्रीफांकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे। त्यामुळे घाडगेंची पुन्हा राजकीय अडचण झाली आणि त्यामुळेच त्यांनी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पवारांची तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या विधानसभेत तरी मुश्रीफांच्या घड्याळाविरोधात घाडगेंची तुतारी विजयाचं टायमिंग साधणार का, याबाबत उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।